काय सांगा ताई, कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जात? आज इंदुरी वराळे गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून आज मी घरोघरी प्रचार करत आहे। आमचे सासरे सहकार मंत्री माऊलीभाऊ दाभाडे तसेच मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत। आज माझे सासरे गेले 40-50 वर्ष समाजसेवा करत आहेत। त्यांचाच वारसा वसा आम्ही पुढे घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यांनी गेले 40 वर्ष आपल्या मावळ तालुक्यामध्ये अनेक रोजगारांना रोजगारी निर्मिती करून दिली। तसेच साखर कारखाना असो, शेतकऱ्यांची समस्या त्यांनी सोडवलेली आहे। तेच आम्ही जवळून पाहिले आहे आणि तेच उद्देश घेऊन मी आज या गटामध्ये काम करत आहे। आपले मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी भरपूर कामं आपल्या मावळ तालुक्यात केलेले आहे। आपले अजितदादा त्यांचं हे दुःखद निधन झाले आणि आज आपल्या मावळ तालुक्यात त्यांनी 4000 कोटी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे। तर त्यांच्या माध्यमातून आपण त्यांनी जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करायचं आपलं आहे। तर आज या मावळ तालुक्याच्या जनतेला मी एक आव्हान करते, जे अण्णांनी आपल्यासाठी काम केलं आहे, दादांनी जे आपल्यासाठी काम केलं आहे, तर आपलं आज आपली वेळ आहे की त्यांच्यासाठी काम करायचं आहे। कारण की अण्णा आणि दादांनी आपल्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। आपण कधीही त्यांच्या घरी जातो की आपल्या समस्या घेऊन गेलो, जे काम घेऊन गेलो ते लगेच त्यांनी पूर्ण करायचं काम केलं आहे। तर आपली आज जनतेला विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला घड्याळाचं चिन्ह बटन दाबून आपल्या दादांना ही तीच श्रद्धांजली आपण द्यायची आहे आणि येणाऱ्या 9 तारखेला आपल्या राष्ट्रवादीचे सगळेच अधिकृत उमेदवारांना निवडून आणून तीच आपल्या दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, हीच विनंती करते। ज्यावेळेस मी इथं पहिल्यांदा आले सांगवे गावात गण बदलला, इथंच पहिली मीटिंग झाली, महिलांना गोळा केलं, तेव्हा बिंदास भाऊ होते, ऋषीदादा होते आणि अर्पणा भारतीताई असतील, सगळ्यांनी बोलावं तेवढ्या लेडीजचं नाव कमी घेता येईल, पण सगळ्यांनी इतकं छान सहकार्य केलं आणि प्रत्येक कार्यक्रम इथं जेवढे कार्यक्रम घेतले तर प्रत्येक कार्यक्रम सर्वांनी आपलं म्हणून सगळ्यांनी एन्जॉय केलं। आणि ज्यावेळेस खरी माणसाची ओळख म्हणतात ना की पक्ष बदलला, पण सगळ्यांनी सांगितलं की आपल्या प्रत्येक गावामधल्या जेवढ्या माझ्या महिला होत्या ते सगळ्याच जी सगळे आज पाठीशी उभे आहेत। ज्यावेळेस मी बघितलं ना आपल्या महिला आपल्या सोबत होत्या त्यावेळेस सगळे रडत होते। त्यावेळेस सगळ्या लेडीज म्हणल्या की आता रडायचं नाही, हेच ते सगळ्या महिला आहेत। ते त्यांनी मला विश्वास दिला की काही असू दे ताई, आम्ही तुमच्या पाठीशी, दादांच्या पाठीशी आणि कायमच राहणार आहे। आणि सांगायला गेलं थोडं की दादा आत्ता म्हणले ज्यावेळेस दादांचं ऑपरेशन झालं त्यावेळेस त्यांना मदत हवी होती, जेवढं करता येईल आम्ही तेवढं सहकार्य सगळ्यांना केलं। पण खरं सांगू का, दादांनी जेवढ्यांवर सगळ्यांवर मनापासून प्रेम केलं ती माणसं आज इथं सगळे आपल्या स्वागताला उभी आणि ही कायमच अशी राहणार आहे। आणि तुम्हाला मी यांच्यातर्फे सगळ्यांतर्फे सांगते की सर्वात जास्त लीड ह्या गावातून आपल्याला भेटणार आहे। एवढा विश्वास आणि एवढं प्रेम एवढं कुठेच नाही भेटत की एकदा माणसांवर विश्वास ठेवला की ही माणसं आपले काय करू शकतात, ह्याचं उत्तम उदाहरण आहे। आणि इथून पुढेही आपण ज्यावेळेस दोघं जण, मी जिल्हा परिषद, तुम्ही पंचायत समितीला निवडून येणार, आज आपण हक्काने यांना मागताय तेवढं हक्काने यांचं सगळं करून द्यायचंय आणि तेही आपल्यासोबत कायम राहणार आहे। आता काय बोलू किती बोलू एवढं होत आहे। आणि ज्यावेळेस मनोरंजन संध्याचा कार्यक्रम ठेवला तर त्यांचा पहिल्यांदा असा कार्यक्रम होता की लेडीज आपल्या सगळ्या नऊवारी साडीवाल्या आहेत ना त्याच सर्वात उत्साही होत्या की आमच्यासाठी आपलं म्हणून कोणीतरी कार्यक्रम ठेवलाय। आपला माणूस ज्यावेळेस आपल्यासाठी काहीतरी करतो आणि ज्यावेळेस हे सगळे साथ देतात तो आपला खरा विजय असतो आणि इथून पुढे हा विजय नक्कीच राहणार आहे, असा मी शब्द देते।